नमस्कार मित्रांनो, 2019 साली उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हिंदुत्वाशी केलेली युती तोडली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. जेव्हा हे झालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपला मतदारही बदललेला आहे. हिंदुत्ववादी मतदार आपल्या बाजूनी मतदान करेलच असं नाही आणि त्यामुळे नवीन मतदारसंघ तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेल्या त्या सरकारच्या आणि नंतरच्या काळात ते 4-4.5 वर्षाच्या काळामध्ये मुंबईमध्ये हजारो जन्म दाखले महापालिकेकडनं, स्थानिक वॉर्ड ऑफिसमधनं, त्याच्या आरोग्य विभागाकडनं वाटण्यात आले. याबाबत डॉक्टर किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. हा मुद्दा लावून धरलेला होता, पण महापालिकेत सत्ता नव्हती. जरी प्रशासक असला तरी जी व्यवस्था खालपर्यंत गेलेली आहे ती सगळी उबाठा धार्जिणी व्यवस्था महापालिकेमध्ये होती. आणि त्यामुळे जेव्हा महापालिकेतलं सत्तांतर झालं तेव्हा गोष्टी बदलायला सुरुवात झाली. आज दुपारी मुंबईच्या नवीन महापौर रितू तावडे तसंच उपमहापौर संजय घाडी यांनी एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे हे सगळे लोक उपस्थित होते आणि त्यानंतर गोष्टी हालायला सुरुवात झाली. याच्यामध्ये खास करून मुंबई ईशान्य मुंबईचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मानखुर्द, देवनार, कुर्ला, गोवंडी हा सगळा भाग आहे जिथे खूप मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहेत. आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये 6तल्या 5 ठिकाणी 4 ठिकाणी भाजपाला म्हणजे महायुतीला आघाडी होती, पण एका विधानसभा क्षेत्राने सगळी बाजी पलटवली आणि तिथे उबाठा सेनेला खूप मोठ्या प्रमाणावर लीड मिळाला. लीड देणारे मुख्यतः मुस्लिम होते. त्याच्यामध्ये धर्माच्या आधारावर मी भेदभाव करत नाहीये, परंतु गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे सगळे स्थानिक मुस्लिम होते का? याच्यामध्ये अनेक जण बांगलादेशीही होते. हा मुद्दा याच्यामध्ये आहे. याचं कारण म्हणजे किरीट सोमय्या यांनी या सगळ्या विषयाचा नंतर पाठपुरावा सुरू केला आणि त्याच्यातनं धक्कादायक गोष्टी आढळल्या. या भागामध्ये जिथे झोपडपट्टी आहे तिथे जन्म घरात झाला म्हणून जन्म दाखला किंवा मग कुठल्या तरी खाजगी रुग्णालयात झाला, पण अशा रुग्णालयात जन्म की जे कागदावरच अस्तित्वात, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आहे. आणि मुंबई महानगरपालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांनी, आरोग्य विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्यांनी या गोष्टीची शहानिशा न करता जन्म प्रमाणपत्र वाटप केलं. हजारो जन्म प्रमाणपत्रांचं वाटप या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात करण्यात आलं आणि जेव्हा त्याची पडताळणी करण्याचे प्रयत्न किरीट सोमय्यांनी सुरू केले तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. अनेक ठिकाणी ज्या रुग्णालयात जन्म झाला ते रुग्णालयच अस्तित्वात नाही. जिथे ज्या डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलं त्या डॉक्टरला याच्याबद्दल माहिती नाही की त्या डॉक्टरनी त्याची डिग्री बोगस आहे की असं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आढळून आल्या. आणि तेव्हा त्यांनी अधिक गांभीर्याने या विषयाचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. रितू तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत महापालिकेचं धोरण काय असणार आहे ही गोष्ट स्पष्ट केली. मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे, कारण हा विषय जेव्हा काढला जातो तेव्हा प्रश्न असाच येतो की मग याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहा काय करतात? कारण बांगलादेशी घुसखोर जर भारतात शिरत असतील तर त्यांना सीमेवर रोखण्याची जबाबदारी ही एका प्रकारे सीमा सुरक्षा दल आणि या सगळ्या म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाची आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात प्रवेश करत असतील तर त्यांना थांबवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांची. मग केंद्रात जर तुमचं सरकार आहे, राज्यात जर तुमचं सरकार आहे, तर हे लोक येतातच कसे असा प्रश्न विरोधी पक्षांकडनं विचारला जातो आणि बऱ्याच जणांचा त्याच्यावर विश्वास बसतो की खरं आहे, म्हणजे थांबवायची जबाबदारी जर बांगलादेशी एवढ्या संख्येने कोट्यावधी लोक राहत असतील भारतात, ठीक आहे, काँग्रेसच्या काळात त्यांना मुक्त वावर खुलं रान दिलं होतं,
आता ही तृणमूल काँग्रेस त्याच प्रकारचं धोरण राबवतंय. पण हे लोक महाराष्ट्रात येतात कसे, धंदा करतात कसे, याचं कारण एकदा ते भारतात आले. कारण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की पश्चिम बंगाल किंवा आसाममध्ये ते फार काळ राहू शकत नाही. कारण पश्चिम बंगाल तर महादलिद्री राज्य आहे आणि त्यामुळे त्यांचाच सगळ्यात मोठा एक्सपोर्ट कुठला असेल तर आपल्याकडच्या लोकसंख्येला बाहेर पाठवायचं. बंगालमधलं प्रत्येक सुशिक्षित घरातली मुलं 17-18 वर्षी उच्च शिक्षणासाठी बंगाल सोडतात आणि ती पुढे परततच नाहीत. आणि त्यामुळे एकीकडे अशा प्रकारचं मायग्रेशन बंगालमधून होतं, दुसरीकडे बंगाल हे एक लॉन्च पॅड झालेलं आहे की बांगलादेशमधनं भारतात लोक येतात आणि भारतातनं हे पुढे हावडा एक्सप्रेसने, हावडा मेल किंवा तुम्ही रात्री 9 वाजता ती हावडा मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून जाते किंवा संध्याकाळी पुण्याहून एक कलकत्त्याला कुठली तरी गाडी जाते 6 वाजता. कारण ज्यांना पुणे मुंबई प्रवास करायचा असतो त्यावेळेला तुम्ही पुणे स्टेशन बघा किंवा रात्री 9च्या आसपास त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन बघा. हे जे प्रवासी त्यातले आहेत हे खरंच बंगाली आहेत का बांगलादेशी आहेत एवढा प्रश्न पडतो. अनेक वर्ष हे सुरू आहे. याचं कारण ही सगळी एक इकोसिस्टीम आहे. असं म्हटलं जातं की हे कलकत्त्याहून महाराष्ट्रातल्या कुठेतरी परभणी किंवा परभणी नाही, याच्यात अमरावती परभणी या विदर्भात कुठेतरी उतरतात, तिकडे काही काळ राहतात, तिकडे त्यांच्यासाठी सर्टिफिकेट बनवून दिली जातात, प्रमाणपत्र बनवली जातात, तिकडनं मग ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंब्रा या सगळ्या भागामध्ये येतात. पण एकदा हे मुंबईत आले किंवा जे याच्यापूर्वीच आलेले, जेव्हा ही सगळी सिस्टीम लागली नव्हती तेव्हा त्यांच्या मनात भीती असते की जेव्हा भारत आपल्या विरुद्ध कारवाई केली जाईल किंवा तपासणी केली जाईल तेव्हा जर आपण कलकत्त्यात आपला जन्म झाला आहे किंवा बंगालमध्ये 24 परगणा किंवा दिनाजपूर, मिदनापूर इथे काही जन्माचं सर्टिफिकेट असलं की लगेच ते संशय त्यांच्याबद्दलचा वाढतो. तसंच महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी म्हणजे पश्चिम विदर्भात वगैरे तिथले काही डॉक्युमेंट्स असले की लगेच संशय बळावतो की अरे हे इकडनं आलेत आणि बंगाली आहेत, बंगाली भाषिक आहेत, म्हणजे याचा अर्थ हे बांगलादेशमधून आलेले आहेत. आणि त्यामुळे जर मुंबईतली प्रमाणपत्र असतील तर तो संशय येण्याचं कारण उरत नाही. आणि त्याच्यासाठी जर मराठीच अधिकारी विकले जात असतील, काही पैशांसाठी बर्थ सर्टिफिकेट इश्यू केली जात असतील तर हा अतिशय धोकादायक प्रकार आहे. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना आपल्याकडे जाणवतं की शहरावरच्या रस्त्यामध्ये, आणि हे काम जसं प्रशासनाचं आहे तसं नगरविकास मंत्रालयाचंही आहे, इतकी वर्ष झाली म्हणजे नौपाड्यासारखं किंवा दादरसारख्या भागामध्ये पूर्वी फेरीवाले बसायचे तेव्हा मराठी आहेत म्हणून त्याचं समर्थन केलं जायचं. मराठी गेले आणि तिथे उत्तर भारतीय धंदा करायला लागले तरी मग ते भारतीय आहेत म्हणून समर्थन केलं जायचं. आता तर बऱ्याच रस्त्यांवर बांगलादेशींचा विळखा पडल्याचं स्पष्ट दिसतं. शाळेवाले बघा, किती शाळीवाले प्रत्येक रस्त्यावर दिसतात आणि हे शाळेवाले जवळपास सगळेच्या सगळे एका विशिष्ट ओळखीचे असतात. काही जण म्हणतात नाही हे सगळे केरळमधले असतात. मला नाही वाटत हे केरळमधले असतात. केरळमधले काही मूळचे असू शकतील पण याच्यामध्ये बंगाली, बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर आहेत. अख्खेच्या अख्खे धंदे. ओला उबरवाले बघा, AC रिपेअर करणारे बघा, इलेक्ट्रिशियन बघा, आणि त्यांच्या नावातनं कळतं की जरी ते मुस्लिम असले तरी ते उत्तर प्रदेशातले आहेत, बिहारचे आहेत का बंगालमधले आहेत हे नावावरनं कळतं. अशरफुल, तारिकुल, जे ते उल असतं ते बरेचदा बंगाली असतात आणि चेहरेपट्टीवरनं कळतं. आणि त्यामुळे हा प्रश्न पडायचा की मुंबईतल्या रस्त्यांवर हे सगळे फेरीवाले बसतात, हे नेमके कुठले असतात. आणि बिनदिक्कतपणे त्या नरेंद्र मोदी सरकारच्या कुठल्या तरी योजनेचे फलक बिलक दुकानावर लावून बसतात की हे इथे बसलेत, हे राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बसलेले आहेत. आज त्याच्या विरुद्धही निर्णय झाला, कारवाई झाली आणि बरेचदा असं दिसलं की हे परवानगी दिलेली असते एका गाड्याला पण त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट केलेली असते. आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्धही कारवाई सुरू केली. मला आश्चर्य वाटायचं कारण मी मुलुंडला खूप नेहमी जातो, मी मुलुंडमध्येच शिकलो, किरीट सोमय्यांचा भाग आहे तिथे. आणि मुलुंड पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर इतकी बजबजपुरी, इतकी वर्ष होती. काही वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी मुलुंड स्टेशन ते ठाण्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरचे गाळे तोडण्यात आले. आता तिथे रिक्षाच्या 3-3 रांगा उभ्या राहतात एकमेकाला समांतर. पण त्याच्या पुढच्या भागात म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा जो दिशा आहे मुलुंडची, तिथे इतकी दुकानं आहेत आणि बिनदिक्कतपणे रस्त्यात सगळ्या गोष्टी सुरू असतात. याला कोण जबाबदार आहे? तर याला पालिका जबाबदार होती, पालिकाचे अधिकारी. आज ही दुकानं तोडण्यात आली. मी अजून बघितलं नाही पण मी पुढच्या 2-4 दिवसात जाऊन तिथे बघीनही
कारण मुलुंडला आठवड्यातनं एखादा तरी माझी ट्रिप असतेच. पण हे सगळं चालू होतं हे पालिकेच्या आशीर्वादांनी चालू होतं. हे सगळं स्वतःला मराठी माणसांचे कैवारी म्हणवणाऱ्या पक्षांच्या नावाने चालू होतं. तुम्ही सिद्धिविनायक मंदिराचं बघा, सगळी सिद्धिविनायक मंदिराच्या भोवतालची दुकानं आहेत, जवळपास सगळी दुकानं मराठी माणसाची आहेत. पण आज तुम्ही सिद्धिविनायकाला जा, बऱ्याचशा दुकानात परप्रांतीय लोक काम करतात. आणि हे सगळं याच पक्षांच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे सुरू आहे. कारण मग असं झालंय, कारण दुकानं मराठी माणसाला दिली, पण त्या मराठी माणसाच्या मुलाला यांनी डॉन बॉस्को किंवा अशा शाळांमधनं शिकवलं, सेटिंग लावून किंवा अन्य काही पद्धतीने कोणाचं तरी सर्टिफिकेट देऊन वगैरे. आणि आता त्या मुलांना दुकानात बसायला कमीपणा वाटतो, पण ते दुकान विकता येत नाही कारण भाडं मिळतं मोठं आणि रोज धंदा होतो खूप. त्यामुळे तुम्ही बघा, सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरातल्या बऱ्याचशा मराठी माणसांच्या दुकानात अमराठी लोक काम करतात. आणि हे लोक निवडणुकीसाठी प्रचार करतात की मुंबई अमराठी लोकांच्या हातात द्यायचा डाव आहे, मुंबईचा महापौर मराठीत झाला पाहिजे. पण हे जे सगळं रस्त्यावर जे चालू आहे, आणि गंमत म्हणजे या सगळ्या विरुद्ध आवाज उठवणारे जसे किरीट सोमय्या होते तसेच राज ठाकरेही होते. पण आता गोलपोस्ट बदललं, आता जबाबदार भाजपा झाली, आता लगेच अदानीचं कट कारस्थान झालं. पण चांगली गोष्ट आहे की भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यावर लगेच या गोष्टीवर कारवाई सुरू झालेली आहे. मला आशा आहे, मी खात्रीने म्हणते आशा आहे की ही कारवाई थांबणार नाही. हे फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी होणार नाही, कारण यातनं प्रचंड पैसा निघतो. आणि हे सगळं जिथे ऑफिस एरिया आहे, लोअर परेड, करी रोड, या सगळ्या भागामध्ये, डिलाईल रोड आदित्य ठाकरेंचा, आय लव्ह डिलाईल रोड वगैरे जिथे लिहिलंय या सगळ्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर नवीन दुकानदार, नवीन खाण्याची दुकानं आणि यातले चेहरे विशिष्ट पद्धतीचे आहेत. आणि हे सगळे लोक राहतात हा सगळा मानखुर्द, गोवंडी, चुनाभट्टी हा भाग किंवा मालवणी वगैरे या भागात, आणि धंदा इथे मराठी माणसाच्या भागामध्ये करतात. आणि त्यामुळे एका प्रकारे जर मुंबईच्या मराठी महापौर, भाजपाच्या महापौर जर या सगळ्या विरुद्ध कारवाई करत असतील तर त्याचं स्वागत करायला हवं. पण याचा सगळ्याचा फॉलोअपही करायला हवा. याच्या सगळ्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे. ही कारवाई थांबता कामा नये, हे केवळ प्रसिद्धीपुरतं हे होता कामा नये. मुंबईतल्या रस्त्यांवर चालायला जागा पाहिजे, मुंबईतल्या रस्त्यांवर मोकळा श्वास घ्यायला. एवढी काही मुंबईची लोकसंख्या वाढलेली नाही आहे. हे सगळे बाहेरनं आलेले लोक आहेत आणि त्यांना इथे राहायला मदत करणारे इथले लोक आहेत. हे आता बदलायला हवं. भाजपाच्या सत्ता काळात ते बदलेल अशी आशा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.